आपला गहू काढणं होता आणि त्यासाठी हार्वेस्टर पाहायला गेलो होतो. ते म्हणत की आज तर कसंच नाही जमत, उद्या पाहू. ठीक आहे म्हटलं बा. मग तो दिवस तर आमचा वाया गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वावरात गेलो आणि पहिल्यांदा असं झालं की हार्वेस्टर वाल्यानं चाटणी मारली. हे आला हार्वेस्टर आणि हे आले आपले सुपडा वाटील. 4 एकरात 100 पोते गव्हाचा अंदाज आहे, पण खाली एक दाना बी नाही सांडला पाहिजे, काऊन की एक एक दाना लय महत्वाचा आहे. गहू काढायला सुरुवात झाली. म्हटलं चला बा आता झाडाखाली बसू. तेवढ्यातच आवाज आला की टाकी भरली. म्हटलं उरे बेकार, एवढ्या लवकर. एवढा मोठा पडम दिला अथरून की पुरा गहू आता याच्यावरच माहिती. आणि हे पहिली टाकी रिचवली, मग दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, तरी बी गहू काढणं चालूच. आम्ही तर मस्त झाडाखाली जाऊन बसलो. या भाऊनं आम्हाला पंजाबी शिकवली. तेवढ्यात आपली 6वी टाकी भरली, मग शेवटची म्हणजे 7वी भरली. पण फायनली अशा प्रकारे आपला गहू तयार झाला. आता हा किती क्विंटल आहे याचा अंदाज मी नाही लावत, तुम्हीच लावा. आता हा गहू आपल्याला घरी नेणार आहे, पण त्या अगोदर हार्वेस्टर वाल्याचे पैसे वावरातच देऊन दिले. मग गहू राहू दिला वावरात आणि 360च्या स्पीडनं आम्ही आलो घरी. सकाळपासून उपाशी जायला होतो. मग घरी येऊन जेवण केले, ट्रॅक्टरची लाईन लावली आणि वापिस वावरात जाऊन हा गहू आता आम्हाला टालीत भरणं आहे. चला म्हटलं लागा आता तयारीले. मग आम्ही ना गहू भरायला सुरुवात केली. गहू भरणं चालू होता तेवढ्यात हे 2 जण आले. रावेरवरून आलो म्हणत भेटायले. म्हटलं बा आता आलेच तर मदत तर करू लागा, पण कशाचं काही फोटो काढून चालले गेले ते. तेवढ्यात सुपडानं सगळ्यासाठी स्प्राईट आणल्या. तेवढी स्प्राईट पिऊन आम्ही ना 2 टाल्या भरल्या आणि 2 टाल्या भरून आम्ही चाललो आता घरी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.